बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बीडमधील सरपंच हत्ये प्रकरणातली आहे। कारण संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 1 महिना उलटलाय, तरी सुद्धा वाल्मिक कराड याला आरोपी केलं जात नाहीये, त्याला मुक्का लावला जात नाहीये। हा आरोप आता देशमुख कुटुंबियांकडून केला जात असल्याचं आपण पाहतोय। संतोष देशमुख यांचे बंधू अर्थातच धनंजय देशमुख हे आज आता टॉवरवर चढणारे आंदोलन सुद्धा करणार आहे। मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडला आरोपी करावा आणि त्याला देखील मुक्का लावावा, यासाठी धनंजय देशमुख आणि गावकरी हे पाऊल उचलणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। विशिष्ट आरोपी त्याच्यातनं बाहेर काढला जातोय, त्याला खुनाच्या आरोपात येत नाही, मोका लागत नाही, तर मग न्याय कशासाठी मागायचा। म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट करतोय की मी उद्या टेलिफोनचं टावर आहे त्या टावरवर जाऊन आंदोलन करणार आहे। खुनापर्यंत सगळ्यांना 302 आणि मोकामध्ये घेतलंच पाहिजे, नाहीतर मी वरून उडी मारून मी संपून घेईन। कारण का मला माझी स्वतःची किंवा माझ्या सगळ्या लोकांची टावरवर चढून आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। मस्साजोग येथील हे जे टावर आहे याच टावरवरती चढून ते आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं गेलंय। मस्साजोगमध्ये एकूण 3 टावर आहे, हे एक टावर आहे आणि गावाच्या परिसरामध्ये दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तिकडे देखील टावर आहे। एकूणच जर जे धनंजय देशमुख आहेत त्यांच्या मागण्या आहेत की जे खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत वाल्मिक कराड यांच्यासह जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावर देखील 302 नुसार कारवाई केली जावी, त्याचबरोबर मकोका अंतर्गत देखील कारवाई केली जावी अशी त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती या प्रकरणामध्ये करावी अशी देखील त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी ही देखील मागणी त्यांच्याकडून केली जात आहे। यासह विविध मागण्यांसाठी जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि एकूणच आज ते मस्साजोग गावामध्ये टावरवर चढून आंदोलन करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। सकाळी 11 वाजता म्हणजे अवघ्या काही वेळानंतर ते मीडियाशी देखील संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता 11 वाजता ते नेमकं भूमिका काय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विनोद जिरे, साम टीव्ही, मस्साजोग। तर आपण बघितलं आमचे बीडचे जे प्रतिनिधी आहेत विनोद जिरे, त्यांनी या संदर्भात सविस्तर अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। न्यायाची मागणी करण्यासाठी आत्मदहनाचा इशारा देण्यात आलेला आहे। थेट मस्साजोगमधील एका टॉवरवर चढत आंदोलन केलं जाणार आहे आणि आंदोलनस्थळी अर्थातच या टॉवरजवळ मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला असल्याचं आपण पाहतोय। धनंजय देशमुख अर्थातच संतोष देशमुख यांचे बंधू हे आंदोलन आज करतील।